नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार। आज एकादशी आहे आणि ज्यांना एकादशी हे व्रत नाही, जे उपवास धरत नाही, त्यांनी आज आपल्याला उद्यापन करायचं आहे। तर उद्यापन कसं करायचं आहे ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा की आज आपल्याला काही चुका करायच्या नाहीत आणि त्याचबरोबर उद्या जेव्हा आपण मार्गशीर्ष गुरुवारची ही जी काही पूजा मांडणी उचलणार त्या आधी आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर त्या पूजेच्या सामानाचं काय करायचं आहे, खास करून नारळाचं काय करावं, ही संपूर्ण माहिती आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत। आज आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि निशंक मनाने उद्यापन करा, असं अजिबात मान आणू नका की एकादशी आहे मग उद्यापन कसं करू। ज्यांना एकादशीचा उपवास नाहीये त्यांनी आजच हे उद्यापन आपल्याला करायचं आहे। आज काही चुका आपल्याला करायच्या नाहीत, आपल्याकडनं कळत नकळत या चुका घडतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या पूजेचं, आपल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं। तर बघ अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत। तर बघा, तुम्हाला आज माता लक्ष्मीची आपण सेवा करणार आहोत। जी काही पोथी आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रताची ती आपण पठण करणार आहोत। त्याचबरोबर आपण काही सेवा करणार आहोत। बघा, कुठलीही सेवा करताना किंवा उद्यापन करताना तुम्हाला आज आपल्या घरामध्ये कटकट होईल, भांडणे होईल असं आपल्याला वागायचं नाही किंवा कटकट होणार नाही, भांडणे होणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण की माता लक्ष्मी त्याच घरामध्ये अखंड वास करते। आपण 4 गुरुवार एवढी माता लक्ष्मीची मनापासून सेवा केलेली आहे। प्रत्येकाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार आपण माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे आणि त्यामुळे त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं। माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा हे तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटतं। अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरात असावा, त्यामुळे बघा आज आपल्याला आपल्या घरात भांडणे होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। कारण की जिथे शांतता आहे त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते, लक्षात घ्या। आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आज शांत वातावरण राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर अगदी प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहिलं पाहिजे। धूप दीप याचा सुगंध दरवळला पाहिजे, इतकं छान प्रसन्न वातावरण आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आज दारावर कोणीही व्यक्ती येऊ, तिला तुम्हाला तसंच पाठवायचं नाहीये। तिच्या हातावर तुम्हाला साखर ठेवायची आहे। जर सुवासिन स्त्री आली तर तुम्हाला तिला हळदी कुंकू लावायचं आहे। जर तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, तिला तुम्ही पोथी देऊ शकता, उद्यापनाची एखादं फळ तुम्ही तिला देऊ शकता किंवा तुम्ही तिच्या हातावर साखर ठेवू शकता त्या स्त्रीच्या आणि तुम्हाला तिचं दर्शन घ्यायचं आहे। कारण की आपल्या घरामध्ये येणारी ही प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते। जरी विधवा जरी स्त्री असेल तरी सुद्धा तिच्या हातात तुम्हाला साखर ठेवायची आहे, जर तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। बघा, कुठलीही स्त्री असो, विधवा असो, सुवासिन स्त्री असो, शेवटी ती आपल्या घरात एक लक्ष्मी स्वरूप येणार असते आज। त्यामुळे तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे। कोणालाही अपमानास्पद तुम्हाला आज बोलायचं नाही आणि खास करून कुठल्याही स्त्रीला अपमानास्पद वाक्य तुम्हाला बोलायचं नाहीये किंवा तिचा अपमान होईल असं तुम्हाला वागायचं नाहीये। तिला कुठलीही शिवीगाळ करणं किंवा अपमानास्पद बोलणं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत किंवा आपल्या मनात सुद्धा कुठल्याही व्यक्तीबद्दल आज चांगलाच भाव ठेवायचा आहे। आपण कुठलीही सेवा करत असतो आजच नाही तर कधी पण सेवा करताना आपल्या मनामध्ये जेव्हा दुसऱ्यांबद्दल, इतरांबद्दल आदराची भावना असते, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना आपल्या मनामध्ये असते, तेव्हाच त्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं। आणि आज तर आपल्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन आहे। आपण 4 गुरुवार भरभरून माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे। त्यामुळे आजच्या गुरुवारी तुम्हाला आपल्या मनाबद्दल कुठल्याही स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांबद्दल चांगली भावना ठेवून, इतरांचंही चांगलं व्हावं अशी भावना ठेवून आपल्याला सेवा करायची आहे। तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार आहे, लक्षात घ्या। तर या ज्या काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर आता पूजा मांडणी उचलताना उद्या सकाळी तुम्हाला अर्थात ही पूजा मांडणी उचलायची असते। उद्या शुक्रवारी तुम्हाला 10:30-11 पर्यंत तुम्ही पूजा मांडणी उचलू शकता। तर पूजा मांडणी उचलताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा असतो। आता मंत्र कोणता बोलायचा आहे? आपल्या हातामध्ये तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र म्हणजे यातून देवगणः सर्व पूजाय मदाय पार्थिव इष्टकाम सिद्धरिय पुनरागमनाय च। हा मंत्र तुम्हाला आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन बोलायचा आहे आणि त्या ज्या काही अक्षता आहेत त्या तुम्हाला पूजा मांडणीवर टाकायच्या आहेत। आणि त्यानंतर जो आपण कलश ठेवलेला आहे माता लक्ष्मी स्वरूप, तो कलश तुम्हाला थोडासा हलवायचा आहे। तो कलश हलवताना तुम्हाला उत्तर दिशेला हलवायचा आहे, जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते। चुकूनही तो दक्षिण दिशेला तुम्ही हलवू नका। तुम्हाला उत्तरेला तो कलश थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पूजा मांडणी सगळी उचलायची असते। आपण जे गणपती बाप्पा ठेवले आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवलेली असेल ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर जे काही पत्री वगैरे तुम्ही ठेवलेली असेल, त्यानंतर फुले, हार, गजरा
किंवा वेणी आपण मातालक्ष्मीला अर्पण केलेली असेल ते सगळं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर जी विड्याची पाने तुम्ही ठेवलेली आहे ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे। आणि त्यानंतर जे काही पाणी आहे कलशामधलं ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला थोडं थोडं शिंपडायचं आहे। आणि तुळस सोडून ते तुम्हाला इतर झाडांना तुम्हाला ते टाकायचं आहे। ते पाणी कोणाच्याही पायाखाली येईल किंवा त्याच्यावर आपला पाय पडेल असं ते ठेवू नका किंवा ते कुठे टाकायचं नाही। तर ते पाणी तुम्हाला झाडांना अर्पण करायचं आहे। फक्त तुळस सोडून इतर झाडांना तुम्ही कोणताही अर्पण करू शकता। त्यानंतर जे काही नारळ आपण ठेवलेलं आहे कलशावर त्याचं काय करायचं, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो। ते नारळ बघा तुम्ही फोडून खाऊ शकता, फक्त तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ बनवून तुम्हाला ते नारळ खायचं असतं। तर यापर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी उचलायची असते। आणि नारळाचं चुकूनही कोणत्याही मसाल्यात तुम्ही ते वापरू नका किंवा तिखट वगैरे तुम्हाला काही बनवायचं नाही, तुम्हाला त्याचं गोडच पदार्थ बनवायचे असतात, लक्षात घ्या। तर ही गोष्ट होती जी महत्त्वाची होती। आणि बाकी ज्यांना वाटतं की हे नारळ मला विसर्जन करायचं आहे तर त्यांनी वाहत्या पाण्यात सुद्धा तुम्ही विसर्जन करू शकता, काहीच हरकत नाही। तर अशा पण तुम्हाला ही पूजा मांडणी उचलायची असते। उद्यापन कसं करायचं आहे ही माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा। तर चला आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं। झालेली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन शहरासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।